पुढे भगवान म्हण काही विद्वान लोक असे घोषित करतात की सर्व प्रकारचे फलदायी कृती दोषपूर्ण म्हणून सोडून द्यावी. तरी इतर ऋषी म्हणतात की त्याग, दान आणि तपस्या कधी सोडू नये. तर आपण काल आपण अभ्यास केला होता की वेगवेगळ्या प्रकारचे दान, तप, यज्ञ हे आपण काल अभ्यास केला होता. तर काही विद्वान म्हणतात की असे घोषित की सर्व प्रकारचे फलदायी कृत्य जर आपण जे काही कर्म करतो त्याच्यावरती आपल्याला आसक्तीमुळे आपण ते कर्म सोडले पाहिजे. परंतु इतर ऋषी काय म्हणतात की त्याग, दान आणि तपस्या ही कधी सोडू नये. ते असं कशासाठी म्हणतात त्याच्यावरती आता आपण पुढे अभ्यास करूया. पुढे भगवान म्हणतात की त्याग, दान आणि तपस्या ही कृत्य सोडू नये, ते केलेच पाहिजे. खरंच त्याग, दान आणि तपश्चर्या महान आत्मांच्या देखील शुद्धी करतात. तर इथे आपण एक कथा घेऊया. इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता भगवान श्रीकृष्ण आपल्या वाहन गरुडावर आलेले आहे. एका यज्ञाचं आयोजन दक्ष प्रजापतीने केलं होतं. तर तुम्हाला माहित असेल की दक्ष प्रजापती हे माता सती म्हणजे माता पार्वती यांचे वडील होते आणि भगवान शंकरचे ते सासरे होते. एका वेळी त्यांनी यज्ञाचं आयोजन केला होता. तर आपण काय करतो तर आपल्या घरामध्ये पूजा की काय आपण चांगलं असतं तर आपण काय करतात, आपले घरचे जे नातेवाईक असतात त्यांना आपण घरी बोलवतात आणि त्यांना एक चांगलं स्थान देतात. तर जेव्हा दक्ष प्रजापतीने एका यज्ञाचं आयोजन केलं होतं तर त्यावेळी त्याने आपली मुलगी माता सती माता पार्वती आणि आपले जे जावई होते भगवान श्री शंकर यांना त्यांनी आमंत्रण दिलं नव्हतं. म्हणून माता पार्वतीने असं वाटलं की हा जो यज्ञ आहे माझ्या वडिलांच्या घरी आहे, तर मला मला निमंत्रणची गरज नाही. मी असं तिकडे जाऊ शकतात. तर भगवान शंकर म्हणतात की कुठल्याही चांगल्या गोष्टी किंवा वाईट असेल, आपण जोपर्यंत आपल्याला निमंत्रण देत आहे तोपर्यंत आपण तिकडे जायचं नसतं. परंतु माता पार्वती हे हट करतात की नाही मला जायचंच. ते तिकडे जातात यज्ञामध्ये. तर तिकडे जाऊन बघते तर सर्वांना स्थान दिले आहे. पण त्यांचे जे पती परमेश्वर शिव यांच्यासाठी एकही स्थान त्यांनी ठेवलेलं आहे. म्हणून माता पार्वतीनं राग येतो आणि ते जे यज्ञ आहे त्याच्यामध्ये उडी मारून ते आहुती देतात. हे जेव्हा भगवान शंकरला कळतात तर ते येतात आणि ते आपले सासरे दक्ष प्रजापती आहे तर त्यांचा जो डोकं आहे ते तर शिरोच्छेद करून टाकतात. म्हणून जेव्हा हे गोष्ट भगवान श्री विष्णूला करतात तर ते काय करतात आपल्या गरुडावर येतात आणि त्याला एका अ, भगवान शंकरला विनंती करतात की तू हे यज्ञ चालू असताना तू हे कृत्य का केलं. तर भगवान शंकर म्हणतात की ह्याची लायकी नाही, कारण त्याने मला सन्मान दिलेला आहे आणि माझी पत्नीनेही ते आहुती दिली आहे. म्हणून मी त्याचा शिरोच्छेद केला आहे. तर भगवान इथे या श्लोकाद्वारे आपल्याला सांगतात की त्याग, दान आणि तपश्चर्या म्हणजे इथे जे यज्ञ चालू आहे ते तर पूर्ण केलंच पाहिजे. म्हणून तिकडे एका बकरीचं त्याला डोकं लावले आणि ते यज्ञ पूर्ण केल्या जातात. तर इथे भगवान या श्लोकेद्वारे आपल्याला हे सांगतात की त्याग, दान आणि तपश्चर्या ही कृत्य कधी सोडे नसतात, ते केलेच पाहिजे. खरंच त्याग आणि दान ही तपश्चर्या महान आत्माचे देखील शुद्धी करतात. तर इथे या श्लोकेद्वारे आणि या कथेद्वारे आपल्याला एवढं समजायचं आहे की आपला जे काही तपश्चर्या आहे, आपला त्याग आणि दान हे आपण कधी सोडू नये. पण कुठे दान करायचं ते आपण काल अभ्यास केला होता. म्हणजे आपण सात्विक दान केलं पाहिजे. असं सात्विक त्याग आणि सात्विक आपण तपश्चर्या केली पाहिजे, असं या श्लोकात आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात की ही सर्व क्रिया संलग्न किंवा परिणामाची अपेक्षा न ठेवता केली पाहिजे. हे पुत्र ते कर्तव्य म्हणून केलं पाहिजे, हे माझे अंतिम मत आहे. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता तर एक कुत्रा आहे तो पाण्यामध्ये वाहतो. म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा काय तर नदीमध्ये जास्त पाणी येते, पूर येतो. तर तो इथे कुत्रा पडलेला आहे. तर ह्या दोघे जे त्याला वाचवायला गेले आहे त्यांना कुठेतरी त्याच्यामध्ये फळाची अपेक्षा नसते. म्हणून त्याने कर्तव्य म्हणजे त्याने हे कुत्र्यामध्ये आपण काही वेळा अभ्यास केला आहे की कुत्र्यामध्येही भगवान श्रीकृष्ण एक क्षीरोदक्षा विष्णू म्हणजे 84 लाख योनी मग प्रत्येकामध्ये जीव असतात आणि ते भगवान श्रीकृष्ण आहे.
तर इथे त्याचा वाचवायचा म्हणजे त्याचा जीव आहे, त्याला वाचवतात. म्हणून इथे भगवान हेच म्हणतात की ही सर्व क्रिया संलग्न क्रिया परिणामाची असते. कारण त्याला कुत्र्याला जर वाचवलं तर त्याला काही फळ मिळणार नाही. म्हणून परिणामाची अपेक्षा न केल्या पाहिजे. हे पृथ्वीपुत्र हे कर्तव्य म्हणून, कारण एक जीव आहे त्याला आपण नेहमी वाचवायचा, म्हणून आपण जेव्हा ते कर्तव्य म्हणून करतात, हे माझे अंतिम मंतव्य आहे. असं इथे भगवान सांगतात की आपण सर्व गोष्टी आपण परिणामची अपेक्षा न ठेवता जेव्हा करतात तेव्हा त्याला कर्तव्य म्हणून केलं, असं इथे भगवानाचं मत आहे. तर आता तीन श्लोकांमध्ये भगवान म्हणतात की जे आपले निर्धारित कर्तव्य आहे, ते जेव्हा आपण आपल्यामध्ये भ्रम येतात की हे जर मी काम केलं तर माझ्यासारखं कोण करत नाही. जसं काही लोक असतात ज्याला ऑफिसमध्ये चांगली पोस्ट असतात, ते त्यांना असं वाटतं की जर हे मी काम नाही केलं तर आणखीन हे काम कोण ऑफिसमध्ये की कंपनीमध्ये नाहीतर कुठेतरी भौतिक जगामध्ये हे माझ्यासारखं कोण काम करू शकत. थोडे लोक असतात जे पेंटिंग करतात, थोडे जे गॅरेज वगैरे मध्ये चांगले रिपेअरिंग करतात, थोडे लोक चांगलं असं वक्तृत्व स्पर्धा हे सर्वांमध्ये जे चांगले असतात, चांगले थोडे क्रिकेटर असतात, थोडे चांगले फुटबॉल वगैरे, हे सर्व काय आहे तर त्यांना असं भ्रम असतो की माझ्यासारखा कोण हे करू शकत नाही. तर जेव्हा ही जी भ्रम आपल्यामध्ये असतात तेव्हा आपला जो गुण आहे तो तमोगुणामध्ये असते. पुढे भगवान म्हणतात की जे कठीण कर्तव्य आणि भीती. तर आता जर मी हे काम केलं तर ते काम कसं करायचं त्याला जेव्हा आपल्याला भीती होते, म्हणजे आपल्याला हे काम करायला आपण घाबरतात की हे जर काम केलं आणि जर ह्याच्यामध्ये यश नाही मिळालं तर माझं काय होईल. जेव्हा असा गुणामध्ये आपण काम करतात तेव्हा ते रजोगुणी होतात. आणि जे कर्तव्य म्हणून, जसं आता आपण उदाहरण दिलं तर कुत्र्याला वाचवायचं, तर ते जे कर्तव्य म्हणून करतात तेव्हा ते सत्वगुणी कर्म आहे, असं या तीन श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणतात हे पराक्रमी अर्जुनता, वेदांत अनुसार सर्व कर्म सिद्धीचे पाच कारण आहे. आता या गोष्टीच्या माध्यमातून ऐक. कृतीचे स्थान शरीर म्हणजे कृतीस्थान म्हणजे शरीर, कर्ता म्हणजे आपण स्वतः, विविध इंद्रिया, अनेक प्रकारचे पदार्थ आणि शेवटचे परमात्मा, हे कृतीचे पाच घटक आहेत. तर आता आपण काही लोक आपण भौतिक जगामध्ये बघतात की आणि आपण काही त्यांनाही सांगतात की तो खूप भाग्यवान आहे. तर इथे भगवान म्हणतात की सगळ्या गोष्टीवरती पाच घटक आहेत. शेवटची परमात्मा, तो परमात्माच तो भाग्य देतो सर्व कोणाला. तर इथे भगवान असं काय म्हणतात तर कृतीचे स्थान म्हणजे शरीर. आता आता आपलं जर उदाहरण दिलं मी तुम्हाला, तर तुम्ही आता अध्ययन वर्गामध्ये आले म्हणजे हा तुमचा शरीर आहे. करता म्हणजे तुम्ही कुठेतरी तुम्हाला लिंक भेटली म्हणून तुम्ही त्या तुमचा करता म्हणजे तुमचा जो आत्मा आहे तो करता आहे. म्हणून त्या मन आणि बुद्धीद्वारा आपण वेगवेगळ्या कर्म करतात, ते तुमचे करता झालं. नंतर विविध इंद्रिय, आता तुम्हाला हे ध्यान वर्गामध्ये यायचं असेल तर तुम्हाला एक मोबाईल लागेल, तुमचा हात लागेल, तुमचे डोळे लागेल, कान लागेल, तेव्हा तुम्ही हे विविध इंद्रियद्वारा हे ज्ञान घेऊ शकता. अनेक प्रकारचा प्रयत्न म्हणजे अ, तुम्ही तुमच्यासाठी अनेक प्रयत्न म्हणजे काय, ते आता 9 ते 10 तुम्ही अध्ययन वर्गामध्ये असतात. तर हे आज 18वा दिवस आहे, तर 18 दिवसापूर्वी तुम्ही 9 ते 10 आणखी कुठल्या तरी काम करत असेल, ते सर्व तुम्ही त्या पूर्वी आटपून आलेले असेल ना. आता 9 ते 10 जे तुम्ही 18 दिवसापूर्वी करायचे, ते आता ते तुम्ही कर्म करत नाही, म्हणजे तुम्ही अनेक प्रयत्न केलेले आहे, ते सर्व जे कर्म होते ते तुम्ही पूर्ण केले आणि नंतर तुम्ही 9 वाजता इकडे आले, म्हणजे तुम्ही अनेक प्रयत्न केले आहे. आणि शेवटची परमात्मा, तर परमात्माची इथे का गरज आहे, कारण आता मी जवळजवळ 9 वाजतापासून 15 मिनिटापासून मी प्रयत्न करत होता अध्ययनावर घ्यायचं, परत कुठेतरी माझा इंटरनेट चालू नव्हतं, म्हणून आपल्याला थोडा उशीर झाला. म्हणजे आता तुमच्याकडे पण मोबाईल आहे, तर तुमच्याकडे तुम्ही 9 वाजता आले, तुमच्याकडे लाईट नाही की तुमच्याकडे इंटरनेट नाही, नंतर जर तुमचा इंटरनेटचा पॅक पूर्ण झाला, तर हे काय आहे, ते सर्व 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 परमात्माची इच्छा आहे. जोपर्यंत परमात्मा इच्छा देत नाही तोपर्यंत कुठलीही कृती घडत नाही. तर इथे चित्रामध्ये आपल्याला भगवंताने एका फॅक्टरी उभारण्याचं तर इथे आपल्याला एक जमीन पाहिजे, म्हणजे कृतीचे स्थान, नंतर करता हे वेगवेगळे इंजिनियर लागेल, इंजिनियर लागेल, नंतर विविध इंद्रिया म्हणजे एका कॉन्ट्रॅक्टर लागेल ज्याला, जो सिव्हिल इंजिनियर आहे, नंतर एक मेकॅनिकल ज्याला इलेक्ट्रिकल इंजिनियर, हे वेगवेगळ्या त्यांचे इंद्रिय आहे, म्हणजे कोण त्याचे हात पाय नी तो काम करणार आहे.
अनेक प्रकारचे प्रयत्न, तर हे सर्व जर जमा झाल्यावरती ते प्रयत्न करतील आणि शेवटी जोपर्यंत भगवंताची इच्छा नाही तोपर्यंत होत नाही. तर तुम्ही भौतिक जगामध्ये तर तुमच्या गावाने शहरामध्ये पण असे काही बिल्डिंग असतात जिथे काही वर्षापासून ते पूर्ण झालेले आहे पण कुठे तिकडे राहिले जात नाही. म्हणजे त्याला भूत बंगले असे म्हटलेले आहे. कारण इथे त्या चार घटक आहेत तिथं पूर्ण झाले पण शेवटची परमात्माची जी इच्छा आहे ते पूर्ण झाली नाही. म्हणून ते कृती पूर्ण होत नाही. तर भगवान विधानानुसार भगवान हेच म्हणतात आणि आपल्याला आहे की आपण 80% आपण आपलं कर्म केले पाहिजे आणि 20% जे आहे ते भगवंतावर सोडल्या पाहिजे. जोपर्यंत भगवंताची इच्छा होत नाही तोपर्यंत ते कृती आपली पूर्ण होत नाही. असं या श्लोकेद्वारा, दोन श्लोकेद्वारा आपण समजून घेऊया. पुढे भगवान म्हणतात, म्हणून जो पाच घटकाचा विचार न करता स्वतःला एकमात्र करता समजतो नक्कीच फार बुद्धिमान नसतो आणि गोष्टी असे असतात जसे तो पाहू शकत नाही. तर हे सर्व भगवान म्हणतात की सर्व गोष्टीमध्ये आपण जोपर्यंत चार कृती करत नाही तोपर्यंत आपला परमात्मा आपल्याला यश मिळत नाही. परंतु जो असं वाटतो की मीच सर्व करतो आहे, ज्यांना अहंकार असतो की मी माझ्यामुळेच हे सर्व कार्य झालं आहे, तो फार बुद्धिमान नाही आणि तो जसे गोष्टी आहेत तो तसं तो पाहू शकत नाही. कारण परमात्माची इच्छा त्यांनी अजूनपर्यंत त्याचा अनुभव केलेला नाही. असं या श्लोकेद्वारा म्हणतात. पुढे भगवान म्हणतात, ज्ञान, ज्ञानाची वस्तू आणि ज्ञाता हे तीन घटक कृतीला प्रवृत्त करतात. इंद्रिय, काम आणि कर्ता हे तीन कृतीचे घटक आहेत. तर इथे ज्ञान म्हणजे आता तो एका व्हॉलीबॉल खेळायला एका खेळाडू आहे. तर त्याला हे ज्ञान आहे की कसं खेळायचंय. तर ज्ञानाची वस्तू म्हणजे अ, अ, हा जो बॉल आलेला आहे, बॉल येतो तर त्याची वेग किती आहे, मला किती सेकंदाने ते उडी मारायची आहे, तर मला आता स्मॅश मारायची, ते हे सर्वच त्याचं ज्ञान, ज्ञानाची वस्तू आणि ज्ञाता म्हणजे त्याला ज्ञान असल्या पाहिजे हे गोष्टीचा. तेव्हाच हे तीन जेव्हा आपण तीन घटक जेव्हा एकच कार्य होतात तेव्हा तो कृती पार होते म्हणजे कृतीची पूर्णता होते. जोपर्यंत आता आपल्याला ज्ञान होणार नाही की ह्याचा वजन किती आहे, तो किती वेगाने येतो, मला किती उंचीला उडी मारावी लागेल, मला स्मॅश मारायची असेल, तर हे सर्व हे ज्ञान, ज्ञानाची वस्तू आणि ज्ञाता हे तीन घटक जोपर्यंत प्रवृत्त होत नाही म्हणजे आपली इंद्रिय प्राण त्याला आपली कुठली इंद्रिय तर आपले हात म्हणजे आपले हात एक इंद्रिय आहे, आपले डोळे एक इंद्रिय आहे आणि त्यासाठी आपला जो मेंदू आहे त्याचा पण उपयोग करावा लागेल. तेव्हाच तो हे कृती करू शकणार. म्हणजे हे तीन गोष्टी जेव्हा असतात तेव्हाच आपला कुठलाही कृती आपण करू शकतो. आणि हे जे फार बुद्धिमान असतात ते त्यांना कळत नाही. कारण ज्ञान हे कोण देतात, आपण काही वेळ अभ्यास केला हे सर्व भगवान देतात. आणि शेवटची ज्ञानाची वस्तू आणि ज्ञात हे कोण आहे तर भगवंत आहे. असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगतात. तर आता तुमचा मूल्यांकन करायची वेळ आलेली आहे. तर स्वमूल्यांकन वेळ म्हणजे खाली स्लाइड वरून तुम्ही कोणत्या श्रेणीत म्हणजे कोणत्या गुणामध्ये आहे याच्या आधारे तुम्ही 1 ते 3 स्वतःला अ, गुण देऊ शकतात. एक सर्वात कमी आणि 3 म्हणजे सर्वात जास्त असा गुण आहे. म्हणजे हे आपला ऑलमोस्ट त्याला म्हणतात की ब्रेन मॅपिंग म्हणू शकतात तुम्हाला. आता आपण ते काय आहे आता अभ्यास करूया. तर भगवान 18.19 मध्ये म्हणतात की तीन भौतिक स्वरूपाचे तीन भिन्न प्रकारचे ज्ञान, कृती आणि कृती करणारे असे तीन प्रकारचे आहेत. हे आता आता त्यांच्याबद्दल माझ्याकडून नाही म्हणजे 20व्या श्लोक मध्ये ते ज्ञानेद्वारा सर्वच जीवनात एक अविभाज्य आध्यात्मिक स्वरूप दिसून येते. जरी ते असंख्य रूपाने मध्ये विभागलेले तरी तुम्ही सत्वगुण स्थित असलेले म्हणजे. म्हणून जर आपण सर्व आता आपण अभ्यास केला होता की जो मनुष्य एक कुत्रा, मांजर, हत्ती, कुत्रा खाणारा हे सर्वांना एकसारखं बघतो तर तो काय आहे तो सत्व गुणामध्ये आहे. तर जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही स्वतःला 3 गुण देऊ शकतात. जे ज्ञानेद्वारा प्रत्येक भिन्न शरीरात एक भिन्न प्रकारचा जीव आहे ते आपण पाहतो. म्हणजे आपण आणि ते तो वेगळा आहे जेव्हा आपण त्यांना आत्मा म्हणून बघत नाही तेव्हा आपण रजुगुणामध्ये आहे. पुढे भगवान म्हणतात आणि जे ज्ञाता ज्यांच्या सह्याने सर्व काही करण्याशी जोडले जाते, सत्य ज्ञान नसले आणि ते अत्यंत खूप पुंज आहे ते तमोगुणामध्ये. जसं आपण दुर्योधनाला तिथे उदाहरण दिलेलं आहे. तर अ, तो ज्ञान ज्याच्या सह्याने सर्व गीण असे कार्यांशी जोडले जातात. सत्यांची ज्ञान नसले, त्यांना सत्य नाही, तर असे लोकांना इथे तुम्ही तमोगुणामध्ये असू शकतात. तर हे
जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही तमोगुणामध्ये आहे, असं या श्लोकेद्वारा, हे 3 श्लोकेद्वारा आपल्याला इथे भगवान ज्ञान देतात. आता भौतिक स्वरूपाच्या पद्धतीवर आधारित 3 प्रकारचे क्रिया, म्हणजे आपण जे रोज क्रिया करतात ते कशी असते. जे क्रिया नियमन केले जाते आणि जे आसक्तीशिवाय प्रेम किंवा द्वेष न ठेवता आणि फलदायी परिणामाची इच्छा न ठेवता केले जातो सत्वगुणी. म्हणजे काही वेळा आपण सांगितलं की जे आपण कर्म करतो जेव्हा आपण फळाची अपेक्षा करत नाही, त्याला, जे कर्म आहे त्याला भगवान तिथे क्रियाला भगवान सत्वगुणी म्हणतात. परंतु एखाद्या व्यक्तीने आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करून खोट्या अहंकार भावनाने केलेल्या कृतीला रजोगुण. जेव्हा आपण अहंकार, जसं आपण वेगवेगळ्या दान यज्ञ करतात, जेव्हा आपल्याला इच्छा असते तेव्हा आपण जे अहंकाराने करतो की मी या दानामध्ये 10,000 रुपये दिले की 15,000 रुपये दिले म्हणून हा दान, हा यज्ञ पूर्ण झाला. काय कुठेतरी आपण एका मंदिरामध्ये एका वाढदिवस असतो तेव्हा हे आपण जे काही जास्त पैसे देतात आणि आपण कुठेतरी मिठाई वगैरे देतात, तेव्हा जेव्हा आपण असं अहंकाराने करतात तेव्हा तो रजोगुणी क्रिया असं भगवान म्हणतात. म्हणजे तुम्ही त्याला, तुम्ही जर असं करत असेल तुम्ही स्वतःला 2 अंक देऊ शकता. पुढे भगवान म्हणतात की ब्रह्माक्रपणे शस्त्राच्या अग्नीच्या अवहेलना करून आणि भविष्यातले बंधना चिंता न करताना किंवा इतरांना होणाऱ्या हिंसाच्या किंवा त्रासा चिंता न करता केलेली ती कृती तमोगुणी असतात. जसं आहे वेगवेगळे लोक आपल्याला, तुम्हाला माहित आहे की पार्टी देतात, तर इथे काय येत असतं, वेगवेगळ्या जीवाची तुम्ही हत्या करतात आणि त्या शास्त्रेचा आज्ञेची, म्हणजे शास्त्रामध्ये कुठेही लिहिलेलं नाही की असं आपण केलं पाहिजे. तर हे सर्व जेव्हा करतात तर तिथे भगवान इथे त्याला तमोगुणी क्रिया म्हणतात. आणि तुम्ही जर असं क्रियाला तुम्हाला वाटत असेल की ही क्रिया चांगली आहे, तर तुम्ही स्वतःला 1 अंक देऊ शकता. आता भौतिक स्वरूपाच्या पद्धतीवर आधारित 3 प्रकारचे कामगार. तर जो आपले कर्तव्य भौतिक प्रकृतीचे संगती न ठेवता, खोटे अहंकार न ठेवता, मोठ्या दृढ निश्चयाने आणि उत्साहाने संयश किंवा अपयश न डगमगता त्याला सत्वगुणी कार्य करतात. म्हणजे हे, ह्याच्यासाठी तुम्ही आता जे भक्त आहे इथे जमा झाले, तुम्ही स्वतःला 3 अंक देऊ शकता. कारण तुम्ही 18 दिवसापर्यंत तुम्ही इथे थांबलेले आहे. तुम्ही यश किंवा अपयश न डगमगता त्याला म्हणून तुम्ही इथे उत्साहाने, कारण पहिला दिवस ते 18 दिवस, कारण आपल्याला जवळजवळ 18 तास आपल्याला अ, तुम्ही आता अध्ययन वर्गामध्ये आले म्हणजे तुमच्यासाठी तुम्हाला, कारण आपण प्रत्येक जगामध्ये राहतात तर आपण कुठे कृती करतात, कर्म करतात. आपण अर्धा तास की 1 तासामध्ये आपला जो उत्साह आहे तो कमी होऊन जातो. परंतु तुम्ही हे 18 दिवसापर्यंत तुम्ही तुमचा उत्साह ठेवलेला आहे, म्हणून तुम्ही स्वतःला इथे तुम्ही 3 अंक देऊ शकतात. जो कर्मकार कर्म आणि कर्मफल यांच्या आसक्त असतो, त्यांच्या फळाची उपभोग घेऊन इच्छितो आणि जो लोभी सदैव मत्सर करणारा अपवित्र आनंद दुःखाने त्रास असतो तो रजागुण. म्हणजे असे काही लोक आहेत जे दुसऱ्याला त्रास घेऊन त्यांना खूप असं मजा असते. तर असं आपण प्रत्येक जगामध्ये राहतात तर आपण जे 3-4 मित्र असतात तर काय करतात, एका जो मित्र आहे आपला कुठला तरी आहे त्याची आपण वेगवेगळ्या त्याची आपण मस्करी वगैरे करतात. म्हणजे त्यांची आपण आपण त्यांना दुःख देऊन आपल्याला आपण आनंद घेतात, ते असे जे लोक आहेत ते इथे रजोगुणी म्हटलेले आहे. पुढे भगवान जो कार्यकर्ता शास्त्राच्या आज्ञेविरुद्ध सदैव कामात मग्न असतो, जो भौतिकवादी हट्टी, फसवणूक करणारा आणि इतरांचा अपमान करण्यात पारंगत असतो आणि जो आळशी असतो, सदैव उदास असतो आणि विलंब करतो, तो कार्यकर्ता तमोगुणी आहे. असे काही लोक तुम्ही बघत असेल. आणि तर हे सर्व काय आहे, तर हे सर्व तमोगुणीमध्ये. तर इथे आपण इथे राजकारणाचं उदाहरण देऊ शकतो. ते आपल्याला वेगवेगळे आपल्याला अ, अ, हे देतात की मी हे कार्य करेन, हे ते कार्य करेन, हे रस्ता करेन, मी इकडे स्ट्रीट लाईट लावेल, नंतर गटर वगैरे साफ कर, हे सर्व आपल्याला आपल्याला सर्व आपल्याला हे सांगतात मी हे कार्य करेन, परंतु तो काम करत नाही कारण तो आळशी असतो. आणि असे काही आपण जे जे गव्हर्नमेंट जॉबमध्ये असतात ते पण तसेच असतात. कारण त्यांना काम करायची इच्छा नसते, ते भौतिकवादी असते, म्हणजे त्यांना फक्त पैसे जमा करायचे असते, ते हट्टी असतात. त्यांना असं वाटतं की मी हे जर काम केलं तर परत मला परत परत सर्वांचं काम करण्याची सर्व माझ्याकडे काम करून घेतात. ते असे जे लोक असतात त्याला तमोगुणी आहे. आणि जर तुम्ही अशा गुणामध्ये असेल तर तुम्ही स्वतःला 1 गुण देऊ शकता. पुढे भगवान म्हणतात भौतिक स्वरूपाच्या पद्धतीवर आधारित 3 प्रकारचे बुद्धिमत्ता. हे पृथा पुत्र ती बुद्धी ज्याद्वारे माणसाला कळते की काय केलं पाहिजे आणि काय करू नये, कशाची भीती बाळगावी
आणि कशाची भीती बाळगू नये. काय बंधनकारक आहे आणि काय मुक्ती करणार आहे ही सत्वगुण आहे. तर आता तुम्ही ह्या धनवर्गामध्ये आलाय म्हणजे तुम्हाला माहिती आहे की काय करायचं आणि काय करायचं नाही हे तुम्हाला माहित आहे, म्हणून तुम्ही स्वतःला 3 अंक देऊ शकतात. हे पृथ्वीच्या पुत्रात धर्म आणि अधर्म यात भेद न करू शकणारा करायची कृती आणि करू नये अशी कृती यामध्ये भेद करा. तर असे काही लोक आहेत त्यांना माहित नाही की शास्त्राचं त्याने ज्ञान घेतलेलं नसल्यामुळे त्यांना कुठली कृती चांगली आहे कुठली वाईट आहे ते त्यांना ज्ञान नसल्यामुळे ते फक्त एकसारख्या सर्व कृती करत असतात. असे जे लोक आहेत ज्यांना चांगली आणि वाईट कृती माहित नाही, असे जे लोक आहेत त्यांना ते भगवान रजोगुणी म्हणतात. आणि जर तुम्हाला असं कोण तुमच्या नातेवाईकमध्ये असं वाटते तर तुम्ही त्यांना रजोगुणी म्हणू शकता. आणि अशा वेळी तुम्ही कृती अशी केली असेल तर त्यावेळी तुम्ही स्वतःला 2 अंक देऊ शकता. पुढे भगवान म्हणतात, हे पार्था, जो बुद्धी धर्माला धर्म मानतो आणि धर्माला धर्म समजतो, ब्रह्म आणि अध्यात्माच्या जाण्यात राहून आणि सदैव चुकीच्या दिशेने प्रयत्न करतात, तो तमोगुणी आहे. तर इथे उदाहरण आपण दुर्योधनाचा घेऊ शकता, कारण तो अधर्माचा बाजूने होता. ते त्याला माहित होतं की तो अधर्म करतो आहे. भ्रम आणि अंधाराचा जाण्यात म्हणजे त्यांना माहित होतं की मी जर हे युद्ध केलं तर अनेक लोकांचा मृत्यू होणार आहे. मी हे मी चुकीच्या मार्गामध्ये जातोय. तर असे जे लोक आहेत त्याला तमोगुणी. आणि आपण पहिल्या दिवशीच आपण अभ्यास केला होता की अर्जुन जो होता ते आपण पहिलं दृश्य घेतलं होतं. त्याच्यात एकाच परिस्थितीवरती 3 वेगवेगळ्या लोकांची प्रतिक्रिया आपण बघितली होती. तर तेव्हा आपण बघितलं होतं की अर्जुन तो सात्विक गुणामध्ये असतात आणि त्याचे काका धृतराष्ट्र जे राजा होते ते रजोगुणामध्ये आणि हा तमोगुणामध्ये, कारण तो अधर्म करायचा. आणि दुर्योधनने स्वतः सांगितलं होतं की धर्म काय आहे ते माहिती आहे, पण मी त्या मार्गामध्ये चालू शकणार नाही. आणि अधर्म काय आहे तेही मला माहिती आहे, पण ती मी सोडू शकणार नाही. तर असा जे लोक आहेत त्यांना आपण तमोगुणामध्ये आहे आणि त्याला आपण 1 अंक देऊ शकतो. तर भौतिक स्वरूपाच्या पद्धतीवर आधारित 3 प्रकारचे निर्धारण म्हणजे जे पुत्र जे निश्चय अटूट आहे, जो योग साधनेने स्थिरताने टिकून राहतो आणि त्यामुळे मन प्राण इंद्रियाच्या क्रियेवर नियंत्रण ठेवतो, तो सत्वगुण आहे. म्हणजे जेव्हा आपण तिसऱ्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता की आपल्याला जर मनावरती मन आणि बुद्धीवरती जर आपले इंद्रिय जे आहे त्याच्यावरती जर नियंत्रण करायचं आपल्याला आध्यात्मिक मार्गामध्ये पुढे जायचं असेल तर आपल्याला 5 इंद्रिय आहे त्याच्यावरती नियंत्रण केले पाहिजे. आणि नियंत्रण इंद्रियावरती कसं होतं तर त्याच्या मन आणि बुद्धीद्वारा आपण 5 इंद्रियावरती आपण नियंत्रण करू शकतं. जर असं तुम्हाला वाटत असेल की मी वेगवेगळ्या साधनाने जसं यज्ञ आहे, नंतर वेगवेगळ्या आपण अ, अ, काही वेळा तुम्हाला सांगितलं की सकाळी तुम्ही मंगळ आरतीमध्ये आले, हे सर्व यम नियमचं जर तुम्ही पालन केलं तर तुम्ही सत्वगुणामध्ये येऊन तुम्ही तुमच्या इंद्रियावरती तुम्ही नियंत्रण करू शकता. आणि असं जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही स्वतःला सत्वगुणामध्ये आहे असं तुम्ही 3 गुण देऊ शकता. परंतु हे अर्जुना, धर्म, आर्थिक उन्नती आणि दृढ यात फलदायी प्राप्तीसाठी दृढ निश्चयाने करणे म्हणजे रजोगुणी. म्हणजे काही असे लोक आहेत ज्यांच्याकडे वेळच नाही भगवंताची करण्यासाठी. ते पूर्ण दिवस फक्त इंद्रिय भोगासाठी ते वेगवेगळ्या कृती करतात. जसं मी काही वेळा सांगितलं की असे काही लोक आहेत जे 16 तास 18 तास काम करतात. त्यांना भगवंतासाठी यज्ञासाठी कुठेतरी जपासाठी भगवंताच्या मंदिरामध्ये जायच्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतात. असे काही लोक आहेत जे रविवारी पण सुट्टी ठेवत नाही, ते कामात करत असतात. असे जे लोक आहेत ते रजोगुणी आहेत. असं ते त्या लोकांना तुम्ही 2 अंक देऊ शकतात. आणि जो निश्चय, जो स्वप्न, भय, विलाप, उदासीनता आणि भ्रम यांच्या पलीकडे जाऊ शकत नाही, हे पुरुषाचं पूर्ण त्रमोगुणी अवस्थित असा अविवेकी निश्चय आहे. परंतु काही असे भौतिक जगामध्ये लोक आहेत जे वेगवेगळे फक्त स्वप्न बघतात. ते स्वप्न बघून त्यांना भय वाटतो की हा असं मी हे केलं तर माझ्या बरोबर हे होणार. तर हे त्यांना भय असतं. विलाप म्हणजे जर मी जर कुठेतरी अपयश ठरला तर सर्व मला सोडून जाईल म्हणजे त्याला विलाप होईल. आणि तो उदासीनता म्हणजे तो घाबरतो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये उदासीनता येते. कार्य करायची त्याला उत्साह नसतो, आता उदासीन असतात. आणि भ्रम म्हणजे त्यांना असं वाटत असेल की हे केल्यावरती हे होणार, हे सर्व भ्रम आणि भय यामुळे ते कुठलाही काम करू शकत नाही. असं भौतिक जगामध्ये काही लोक तुम्हाला माहित असेल आणि तुमच्या कुटुंबामध्ये असेल तर असे जे लोक आहेत त्याला तमोगुणीचे निर्धारण भगवान या श्लोकेद्वारा 3 श्लोकेद्वारा भगवान आपल्याला सांगतात.
पुढे भगवान म्हणतात भौतिक स्वरूपाच्या पद्धती आधारित तीन प्रकारचे आनंद. तर आता आनंद ही तीन प्रकारचे असतात. तर पुढे भगवान म्हणतात जे सुरुवातीला विष सारखे असले तरी शेवटचे अमृत सारखे असते, आणि जे आत्मसाक्षरसाठी जागृत होते ते सत्वगुणात सुख असते असे म्हणतात. तर आता तुम्ही लेवल वन मध्ये आलेले, आज लेवल वन आपला पूर्ण होता. आता तुम्ही जर पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही वीज सोडा, तर तुम्ही जर पहिल्या दिवसापासून जर हे प्रयत्न केले असेल तर तुम्हाला सुरुवातीला थोडा अवघड पडेल. नंतर तुम्हाला एक वेळा सवय झाली, तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल लिंक क्विज मध्ये, रोज रोज तुम्ही अध्ययन पूर्ण झाल्यावरती तुम्ही जर हे सोडवली तर काय तुमच्यासाठी खूपच असं सुरुवातीला ते विष सारखे म्हणजे तुम्हाला थोडा त्रास होतं, परंतु शेवटची ते अमृत सारखं आहे. परंतु जर तुम्ही ते नाही केलं आणि आता जर केलं, म्हणजे जर आता तुम्ही 18 दिवसाचा एकाच वेळा केला तर तुम्हाला सर्व काय आठवण येणार नाही की तुम्ही पहिल्या दिवशी काय अभ्यास केला, दुसऱ्या अध्यायामध्ये काय अभ्यास केला. तर हे सर्व काय असतं, सुरुवातीला विष सारखं असतं आणि शेवटचे अमृत सारखं. तर इथे उदाहरण मध्ये आणखीन आपण भौतिक जगामध्ये जे हे अ, ज्यांचं लग्न वगैरे झालंय त्यांचंही दिलेले आहे शिला प्रभुपादाने, की जेव्हा बाळ जन्माला येतो तर तो आईला 9 महिने त्याच्या पोटामध्ये ठेवावा लागतं, म्हणजे गर्भामध्ये. तर त्याला किती त्रास असतात. परंतु जेव्हा तो शिशु जन्माला येतो तर तेव्हा त्याला किती आनंद होतो. सुरुवातीला ते बाळ जेव्हा आपण लहानपणे असतात तेव्हा आपल्या आईला किती त्रास, कारण आपल्याला सोडून ते कुठे जाऊ शकत नाही, कुठल्या लग्नामध्ये ते आणखी कुठल्या बाहेर फिरायला जाऊ शकत नाही. तर हे त्याला सुरुवातीला वीस सारखे असतात, परंतु शेवटचे हाच जर मुलगा जसा तो कृष्ण भावनामृतामध्ये आला, त्याने चांगलं नाव केलं, तर ते त्याला आत्मसाक्षात्कार म्हणजे त्याला खूप चांगलं वाटेल. आणि असे जे गुण आहेत त्याला इथे असा जो आनंद आहे त्याला सत्वगुणी म्हणतात. जो आनंद जो इंद्रियाच्या त्यांचा वस्तूंचे संपर्कात प्राप्त होतो आणि जो आधी अमृत सारखा दिसतो पण शेवटची विष असतो त्याला रजोगुणी. तर इथे आपण भौतिक जगाचा तुम्हाला एका लहान मुलगाचा तुम्हाला उदाहरण दिलं. तर आता गरमीच्या दिवसामध्ये आपण काही लोक काय करतात, तर आपण आईस्क्रीम आहे, कोल्ड्रिंक आहे, हे सर्व पितात. तर असे काही असे कोल्ड्रिंक आईस्क्रीम असतात ज्याच्यामध्ये जे वेगवेगळे अ, चांगले क्वालिटीचे फ्लेवर असतात आणि एका निम्न स्तराचे फ्लेवर असतात. तर त्यामुळे काय होतं, आपला जो गळा आहे तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन होऊन जाते. तर सुरुवातीला जे हे आपण कोल्ड्रिंक्स वगैरे आईस्क्रीम वगैरे खातात आपल्याला चांगलं वाटतं, परंतु काय होतं आपल्याला खोकला येऊ शकतो. लहान मुलं आहेत त्यांना लवकर येतात. तर हे जे इंद्रियाच्या वस्तूने संपर्कामध्ये आधी अमृतासारखं म्हणजे सुरुवातीला आपल्याला खूप चांगलं होतं, परंतु जर आपल्याला खोकला वगैरे झाला तर आपण सर्दी झाली तर आपल्याला काय त्याला विष सारखं म्हणजे त्याला 5 दिवस पर्यंत औषध घ्यावे लागेल. हे हे जे आनंद आहे सुरुवातीला आपल्याला चांगलं वाटतं पण शेवटची आपला दुःखाचं कारण होतं. असा जो आनंद आहे त्याला इथे रजोगुणी म्हणतात. पुढे भगवान म्हणतात आणि जो आनंद जो आत्मसाक्षासाठी आणला आहे, जो आरंभापासून शेवटपर्यंत भ्रम आणि जो निंद्रा आळस आणि भ्रम यापासून उत्पन्न होतो तो तमोगुणी स्वभावाचा असतात. तर तुम्ही भौतिक जगामध्ये राहतात आणि तुम्ही बघत असेल की जे आपल्या मंदिराच्या बाहेर आहे ते भिकारी लोक असतात, ते तुम्ही आपण देणं दान करतात, ते मंदिराच्या बाजूमध्ये असून सुद्धा ते कधी मंदिरामध्ये जात नाही, म्हणजे त्यांचा आरंभच ब्रह्मामध्ये होतं. आणि कारण ते निंद्रित आहे, ते जे भ्रम आळस आहे आणि अ, भ्रम असल्यामुळे ते भगवान त्यांच्या जवळ असल्या सुद्धा ते त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. ते असे जे लोक आहेत ते मंदिराच्या बाहेर आनंद घेतात, परंतु मंदिरामध्ये जाऊन साक्षात भगवानाचं दर्शन घेऊन त्यांचं आर्चविग्रहाचं दर्शन घेऊन त्यांचा आनंद घेत नाही. असे जे लोक आहेत त्याला इथे भगवान तर तमोगुणी आहे. असे लोकांना आपण एक अंक देऊ शकतात. तर इथे तुमचा परिणाम आहे. तर 18च्या जवळ असेल तर खूप छान आहे. 12 म्हणजे तुम्हाला सुधारणा करावं लागेल आणि 6 म्हणजे तुम्हाला खूपच प्रयत्न करावा लागेल. तर हे इथे परिणाम दिलेले आहे. तर आता भौतिक स्वरूपाच्या पद्धतीवर आधारित 4 प्रकारचे आश्रम. तर आश्रम आपण चौथ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं होतं की मी जे आश्रम आहे ते फक्त एक कर्मासाठी वेगवेगळ्या जे कर्म आहे क्रिया आहे त्याच्यासाठी मी निर्मिती केली आहे. ते आश्रम काय आहे,
आणि आपण ज्या गुणामध्ये असतात, मी काही वेळा तुम्हाला दोन उदाहरण पण दिले होते, की एका डॉक्टरचा आणि एका आपण वकीलचा मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं. ते आता काय आहे ते आपण अभ्यास करूया. तर भगवान आता अं, 42 श्लोक, शांतता, आत्मसंयम, तपस्या, पवित्रता, सहिष्णुता, प्रामाणिकपणा, ज्ञान, शहाणपणा आणि धार्मिकता हे नैसर्गिक गुण आहे, ज्याच्याद्वारा ब्राह्मण कार्य करतात. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी, की ज्याच्यामध्ये जवळजवळ 80% सात्विक गुण असते त्याला आपण ब्राह्मण म्हणतो. तर ब्राह्मणामध्ये शांतता असते, त्याच्यामध्ये आत्मसंयम असते, तपस्या असते, म्हणजे तो नेहमी पूजा वगैरे करतात, त्याचा जे कपडे असतात ते तसे असतात, पवित्रता म्हणजे तो 3 वेळा आंघोळ करतो, सहिष्णुता, प्रामाणिकपणा आणि ज्ञान, त्यांच्याकडे सगळं जास्त सर्व वेदाचं ज्ञान असतं, शहाणपणा कारण ज्ञानामुळे आपल्यामध्ये शहाणपणा येतात, आणि धार्मिकता म्हणजे तो दिवसभर मंदिरामध्ये नाही तर आपल्या घरी जर आपण त्याला पूजा वगैरे करायला बोलावतात, तर तो पूर्ण दिवस तो धार्मिकतामध्ये असतो. म्हणजे असे जे नैसर्गिक गुण आहे त्याला इथे ब्राह्मण म्हणतात. पुढे भगवान म्हणतात वीरता, सामर्थ्य, दृढ निश्चय, साधन संपत्ती, युद्धातले धैर्य, औदार्य आणि नेतृत्व हे क्षत्रिय कामाचे नैसर्गिक गुण आहे. जसं अर्जुन मध्ये वीरता होती, तो सामर्थ होता कारण तो दोन्ही हातामध्ये, तो सव्यसाची आपण अभ्यास केला आहे, तो सामर्थ होता म्हणजे त्याच्या दोन हातामध्ये तो धनुष्यबाण चालायचा. दृढ निश्चय, तर अं, जोपर्यंत तो युद्धामध्ये नव्हता आला तोपर्यंत तो दृढ निश्चय होता, कारण आपण चौथ्या पाचव्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता, की जेव्हा त्यांचे जे गुरु द्रोणाचार्याने त्यांची कसोटी घेतली होती एका पक्षी वेधाची, तेव्हा लक्ष वेधाची, तर तेव्हा तो दृढ निश्चय, एकच दृढ निश्चय होता, की त्याला माहित होतं की त्याचं लक्ष फक्त पक्षीचा डोळे आहे. तर असं दृढ निश्चय हे साधन संपत्ती म्हणजे त्यांच्याकडे राज्य असल्यामुळे ते साधन संपत्ती, युद्धातले धैर्य, तर कुठलेही जेव्हा युद्ध पुकारले जातात तेव्हा एक क्षत्रिय ते युद्ध टाळत नाही, म्हणजे तो युद्धामध्ये तो भाग घेतो. औदार्य आणि नेतृत्व, कारण जे मोठे मोठे आता आपण पहिल्या दिवशी आपण अभ्यास केला होता, की जेव्हा मोठी सेना जेव्हा दृष्टिद्युम्न म्हणजे जो द्रुपदचा पुत्र आहे, त्याने खूपच कौशल्याने जेव्हा आपली सेना, पांडवाची जी सेना, तर जेव्हा आयोजन केलं होतं तेव्हा अ, दुर्योधन दुर्योधनाने आपल्या गुरुला हे टोमणा मारलं होतं, की तुम्ही काय चांगलं असं नेतृत्व असं शिक्षण दिलं आहे, म्हणजे हे सर्व काय आहे, हे क्षत्रियचा गुण आहे. जर तुम्ही पण आता तुम्ही भौतिक जगामध्ये राहतात, तुम्ही पण असं जर चांगलं काम केलं, तुम्ही नेतृत्व घेतलं कुठल्याही तुमच्या जर कॉलेज किंवा शाळामध्ये जर तुम्ही नेतृत्व घेतलं आणि तुमच्या प्रिन्सिपल की तुमच्या टीचराकडे जाऊन तुम्हाला जे काही अडचण आली आहे त्याच्यावरती, नाही तर तुम्ही भौतिक जगामध्ये राहतात तर तुम्हाला बस काय तर ट्रेन मध्ये तुम्हाला जे काही अडचण असेल, तुम्हाला जे काही त्रास जायत होत असेल, त्याच्यावर जर तुम्ही नेतृत्व घेऊन कोणाला जे त्यांच्या वरचे जे गव्हर्नमेंटचे जे ऑफिसर्स आहेत त्यांना तुम्ही जर हे केलं, अं, सांगितलं की आम्हाला ही अडचण आहे, तर तुम्ही आमचं त्याचं समाधान करा, त्याच्यासाठी जर तुम्ही नेतृत्व घेतलं तर तुम्ही स्वतःला क्षत्रिय म्हणू शकतात, असं या श्लोकामध्ये सांगतात. पुढे भगवान म्हणतात शेती, गोरक्षण आणि व्यवसाय हे वेश्यासाठी, म्हणजे हे सर्व जे काम करतात शेतीमध्ये काम करतात, गोरक्षण म्हणजे जे वेगवेगळ्या गोपालक आहेत, आणि व्यवसाय व्यवसाय म्हणजे वेगवेगळ्या धंदा वगैरे करतात त्यांना वेश्या म्हणतात. आणि शूद्र श्रम आणि इतरांची सेवा म्हणजे जे आपण आता भौतिक जगामध्ये बघतात, की जे बँकमध्ये असते, नंतर स्कूलामध्ये हे पिऊन सारखे आहेत, नंतर जे काही लोक आहेत जे वेगवेगळ्या जे आपण वॉशरूम वगैरे वगैरे साफ करतात, हे सर्व काय आहे, तर श्रम आणि इतरांची सेवा हे नंतर जे आता भौतिक जगामध्ये असले जे स्पा वगैरे असतात, ब्युटी पार्लर, हे सर्व काय आहे, ते इतरांची सेवा आहे, दुसऱ्यासाठी श्रम आहे. हे असे जे लोक आहेत त्यांना इथे भगवंत त्या लोकांना शूद्र म्हटलेले आहे. आणि आता भौतिक जगामध्ये असल्या लोकांना जे शूद्र लोक आहेत त्यांची खूप नाव झालेले आहे. तर इथे भगवान म्हणतात असं हे तीन आपण भगवंताने आपले जे आपल्यामध्ये नैसर्गिक गुण आहे त्याद्वारा आपण कुठल्या आश्रमामध्ये आहे असं या 5 श्लोकेद्वारा 4 श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला इथे ज्ञान देतात. पुढे भगवान जो सर्व प्राणी मात्राचा उगम आणि जो सर्वव्यापी आहे त्याच्या उपासनेने मनुष्य स्वतःचे कार्य करून सिद्धी प्राप्त करू शकतात. तर त्यावेळी चौथ्या अध्यायामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण कुठल्याही वर्णामध्ये कुठल्याही आश्रमामध्ये आल्यावर
आले तरी, जन्माला आले तरी आपण भगवंताला प्राप्त करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला आश्रम आणि वर्णाची गरज नाही. तर इथे भगवान म्हणतात की जर एका वैष्णवसाठी प्रयत्न हे खूपच चांगला गरजेचं आहे. इथे भगवान म्हणतात की सिद्धी आपण कुठेही प्राप्त करू शकतो, त्याला वर्णाची गरज नाही. पुढे भगवान म्हणतात स्वतःचा व्यवसाय गुंतणे चांगले आहे. जरी एखादा ते अपूर्ण केला तरी दुसऱ्याच्या व्यवसायाचा स्वीकारून तो उत्तम प्रकारचे पार पाडण्यापेक्षा एखाद्याच्या स्वभावानुसार विहित केलेल्या कर्तव्यावर पापी प्रतिक्रियेची कधी परिणाम होत नाही. तर इथे जंगलामध्ये एका झाडावर चढायची इथं एका कसोटी झाली. तर झाडावरती चढणार कोणते, एका माकड चढणार आहे. कुत्रा पण थोडा प्रयत्न करू शकतात. नंतर एक कावडा आहे, नंतर एक पक्षी आहे, तो लगेच तो झाडावरती चढू शकणार. परंतु हा जो मासा आहे, नंतर हत्ती आहे, त्याच्याकडे होणार नाही. म्हणजे त्याचा जो व्यवसायिक म्हणजे तो गुण आहे, तर तो करू शकत नाही. जर आता यांना सांगितलं की माकडला सांगितलं की कुत्र्याला सांगितलं की तू आता पाण्यामध्ये जा, तर तो फक्त हे मासाच करू शकणार. हे हत्ती वगैरेसाठी थोडं अवघड होणार. तर असं तुमची जी व्यवसाय आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही उत्तम प्रकारे पार पडलं तर ते दुसऱ्या व्यवसायापेक्षा हे चांगलं आहे. जसं आणखी आपण भौतिक जगाचं उदाहरण दिलं तर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सर्वात चांगला क्रिकेटपटू होता. पण त्याला जर सांगितलं की तू चांगला असा लता मंगेशकर सारखा तू हे वेगवेगळा तू आहे गाण करतात, तर हे त्याच्याकडे होणार नाही. तसंच लता मंगेशकरला सांगितलं की तू क्रिकेट खेळायला जा, तर त्याच्याकडे होणार नाही. म्हणजे आपला स्वतः जो विषय आपला स्वतः जो व्यवसाय असतात त्याच्यामध्येच आपण चांगला उत्तम प्रकारे आपण प्रदर्शन केले पाहिजे. आपल्या दुसऱ्याचा व्यवसायामध्ये जर आपण गेलं तर त्या- आपला विहित स्वभाव नसल्यामुळे आपण ते उत्तम प्रकारे पूर्ण करू शकत नाही. म्हणून हे भगवान म्हणतात की ती पापर प्रतिक्रिया कधी परिणाम होत नाही. म्हणजे आपल्याला ते चांगल्या कर्म ची आपल्याला फळ मिळणार नाही, असं या श्लोकेद्वारा भगवान म्हणतात. म्हणजे आपल्यामध्ये जे नैसर्गिक गुण आहे त्याप्रमाणे आपण केले पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपण त्या आश्रमामध्ये आहे असं आपण समजून घ्यायला पाहिजे. त्याप्रमाणे आपण आपली भौतिक जगामध्ये कृती केली पाहिजे, असं या श्लोकेद्वारा भगवान आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणतो जो आत्मनियंत्रण आणि निसंकोच आहे आणि जो सर्व भौतिक भोगाकडे दुर्लक्ष ठेवतो तो त्यागाचा सारावाने प्रतिक्रियापासून मुक्तीचे सर्वोच्च परिणाम टप्पा प्राप्त करू शकतात. मात्र इथे भगवान म्हणतात की जो आत्मनियंत्रण आणि निसंकोच आहे, म्हणजे आत्मनियंत्रण म्हणजे त्याने आपली प्रत्येक इंद्रियावरती त्याने आपला नियंत्रण केलेलं आहे. निसंकोच आहे, निसंकोच म्हणजे तो कुठल्याही गोष्टीवरती त्याला संकोच होत नाही. आणि जो सर्व भौतिक भोगाकडून दुर्लक्ष येते, म्हणजे त्याला आपली पाच इंद्रिय आहे त्याचा भोगायची इच्छा नसते. कारण तो त्या आत्मसाक्षात्कार झाला आहे आणि तो त्यागाचा सरावाने प्रत्येकापण मुक्त आहे. म्हणजे त्याग केले आहे त्याने सर्व गोष्टीचे. असे जे पूर्णपणे टप्प्यात प्राप्त करू शकतो मुक्तीचे म्हणजे आपण भगवंताला प्राप्त करू शकतात, असं भगवंत या श्लोकेद्वारा आपल्याला सांगतात. पुढे भगवान जो अशा प्रकारे दिव्य स्थितीत स्थित असतो तो परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि पूर्ण आनंदी होतो. तो कधीही शोक करत नाही किंवा कधी काही मिळवायची इच्छा करत नाही. तो प्रत्येक जीवाशी सारखाच वागतो. त्या अवस्थेत त्याला माझी शुद्ध भक्ती प्राप्त होते. म्हणजे जेव्हा आपण तिसऱ्या श्लोकामध्ये आपण अभ्यास केला की ज्या गोष्टीवर आपण जेव्हा विहित आपलं कर्तव्य म्हणून करतात तेव्हा आपण भगवंताची प्राप्त करू शकतात. तर इथे भगवान हेच म्हणतात की आपण जेव्हा कधी चांगली गोष्टीवरती आपण आनंदित होत नाही किंवा वाईट गोष्टी झाल्यावरती आपण शोक करत नाही आणि प्रत्येक जीवामध्ये आपण समदृष्टीने बघतो, तेव्हा तो शुद्ध भक्त भगवान म्हणतात असं श्लोकामध्ये. आणि भगवंताची त्याला प्राप्ती होऊ शकतात. कारण तो सत्वगुणामध्ये असल्यामुळे हे ते सर्व क्रिया करू शकतात, असा या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला म्हणतात. परब्रह्माची प्राप्ती म्हणजे आपण ब्रह्माची जे आपण जे अभ्यास केला होता त्याची आपण प्राप्त करू शकतो. पुढे भगवान मी जसा आहे तसाच मला भक्तांच्या रूपात केवळ भक्तीने समजू शकतो. आणि आणि जेव्हा मनुष्य अशा भक्तीने माझ्या पूर्ण जाणीवेत असतो तेव्हा तो वैकुंठामध्ये प्रवेश करू शकतो. तर आपण भक्तीचे जे 6 टप्पे आपण अभ्यास केला होता तेव्हा आपण ज्ञान, नंतर ध्यान, नंतर आपण सकाम कर्म, निष्काम कर्म आणि
हा, आणि साधना भक्ती आपण हे बघितलं होतं. परंतु भगवंताने आपल्याला काय सांगितलं की सर्वोच्च जी भक्ती आहे ती कुठली आहे? अनन्य भक्ती आहे. तर इथे भगवान म्हणतात की मी जसा आहे तसा मला मला भगवंताच्या रूपात, भगवंताच्या रूपात म्हणजे आपण अ, आपण श्याम सुंदर मुली म्हणजे द्विज त्या जे स्वरूपामध्ये आपण त्याची भक्ती करतात, केवळ भक्तानेच भक्ती समजू शकतात. आणि तेव्हा तो मनुष्य भक्तीचे माझ्या पुढीलप्रमाणे जाणे येतो, तेव्हा तो म्हणून वैकुंठ आहे. वैकुंठमध्ये भगवंताची जी ऑफिस आहे तिकडे आपण जाऊ शकतो. गोलोकावरून हे भगवंताचा शाश्वत धाम आहे. परंतु जेव्हा आपण श्यामसुंदर मुरली मनोहर असं त्यांना परिपूर्णामध्ये जेव्हा आपण समजून त्याची भक्ती करत, तर आपण त्यांच्या वैकुंठामध्ये आपल्याला प्रवेश मिळू शकतात, असं या श्लोकेत म्हणू शकतात. म्हणून भगवान काही वेळा सांगितलं की तू अनन्य भक्ती म्हणजे आणखीन कुठल्याही देवी देवताची भक्ती करू नका. आणि आपण काल हे अभ्यास केला होता, परवाच्या दिवशी आपण अभ्यास केला होता की जे देवी देवतांची उपासना करतात ते देवगणामध्ये जातात. जे जे भूतप्रेत जे राक्षसाची आणि इतरांची करतात ते राक्षसाने पितृमध्ये जातात. आणि जे भूतप्रेताची पूजा करतात ते तिकडे जातात. तर इथे भगवान म्हणतात जे मलाच शुद्ध म्हणून जातात, म्हणजे फक्त केवळ कृष्ण जे सर्वोच्च भगवंत आहे त्याची जेव्हा आपण परिपूर्ण इच्छा म्हणून आपण पूर्ण करतात, तेव्हा आपल्याला ते आपल्या वैकुंठामध्ये आपल्याला प्रवेश करायला परवानगी देतात, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणतात सर्व प्रकारच्या कार्यात गुंतलेले असले तरी माझ्या शुद्ध भक्त माझे संरक्षण खाली माझे कृपेने शाश्वत आणि अविनाशी निवासस्थान पर्यंत पोहोचतात. तर इथे श्रीला प्रभुपाचं उदाहरण दिले, कारण ते पूर्ण जीवन त्याने फक्त भगवान कृष्णाची सेवासाठी केले, म्हणून त्यांना भगवंताचा जो शाश्वत धाम आहे जो अविनाशी आहे. कारण आपण काही वेळा अभ्यास केलाय की आपला जो भौतिक जगत आहे म्हणजे जो ब्रह्माजीचा खालचा जो जगत आहे तो त्याच्यामध्ये लय प्रलय होतो. परंतु भगवंताचा जो वैकुंठ आणि गोलोक आहे तिकडे असं होत नाही. म्हणून तो भगवंताचं अविनाशी निवासस्थान आहे गोलोकावरून, तिकडे त्यांना प्राप्ती होते. असं शिला प्रभू ज्याने त्याची शुद्ध भक्ती केली होती. आणि त्याने शुद्ध भक्तीमध्ये काय होतं, जेव्हा भगवंताच्या शरणीला जातं तेव्हा भगवंत आपल्याला संरक्षण देतात, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न. तर आपण जे भौतिक जगामध्ये राहतो तेव्हा काल आपण अभ्यास केला होता की सर्व गोष्टी आपण कुठे सुरू केली पाहिजे. तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आपण कुठे काम करावं निघतात तेव्हा आपण हरिओम तत्सत म्हणजे आपण जे काय कर्म करणार आहे आज सकाळी ते संध्याकाळीपर्यंत हे सर्व भगवंताच्या प्रित्यार्पणे जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा ते भगवंताची भक्ती म्हणून होऊन जातात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कर्मफळाची जी अपेक्षा असते ते निघून ते फळाचा त्याग होऊन जातात. आणि म्हणून आपण ही भगवंताची शुद्ध भक्त म्हणून जेव्हा आपण कर्म करतात तेव्हा आपल्याला निश्चित भगवंताचं शाश्वत धाम आपल्याला प्राप्त होऊ शकतं. पुढे भगवान म्हणतात जर तुम्ही माझ्याबद्दल जागरूक झाले तर तुम्ही माझ्या कृपेने सशर्त जीवनातले सर्व अडथळे पार कराल. तथापि जर तुम्ही अशा जाणून कार्य न करता मिथ्य अहंकाराने कार्य केलं माझे केले नाही तर तुमचा नाश होईल. म्हणजे आपण मिथ्य अहंकाराने हे सर्व केले नाही तर भगवंताची सिद्ध भक्ती फक्त मला हे लोकांना दाखवायचे आहे की मी 16 माळा करतो, मी 8 माळा करतो. त्यानंतर मी वेगवेगळ्या मंदिरामध्ये जातो की लोक मला बघेल की हा रोज हा नेहमी मंदिरामध्ये येतो. परंतु भगवान म्हणतात की माझ्याबरोबर जागृत जागृत नजर म्हणजे त्यांना माहित नाही की भगवान कोण आहे, मी भक्ती कशी केली पाहिजे. भगवंताची भक्ती न करता फक्त एक दिखावासाठी म्हणजे लोकांना दाखवायसाठी जेव्हा करतात तेव्हा निश्चितपणे भगवान म्हणतात मी त्याचा विनाश करेल. असा या कारण त्याला एक मिथ्या अहंकार आहे की मी फक्त भक्ती करतो, पण तो एक अहंकारामुळे तो वेगवेगळ्या भक्तीच्या मार्गामध्ये चालतो. म्हणून भगवान त्याचा विनाश करणार असं म्हणतात. तर आपण 2 दिवसापूर्वी आपण अभ्यास केला होता की अ, या 3 प्रकारचे मार्ग आहेत जे नरकाचे द्वार आहे. तर हेच असे इथे या श्लोकेद्वाराही भगवान आपल्याला ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात हे अर्जुना भगवान तर सर्वांच्या हृदयात विराजमान आहेत आणि भौतिक शक्तीने बनलेल्या यंत्रावर बसलेल्या सर्व जीवांना मायेने भटकत असतात. तर आपण 14व्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता की त्रिगुणी मायाद्वारा आपल्याला कर्म करायची इच्छा असते. आणि जेव्हा आपण भौतिक जगामध्ये येतात तेव्हा हे आपल्या बंधनामध्ये टाकतात. आणि म्हणून
आपण भगवंताने ही सर्व मायाशक्ती केलेली आहे. तर मी पहिल्या दिवसाने आतापर्यंत मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे की काही लोक आहे जे आता तुम्ही या अध्ययन वर्गामध्ये आले, पण अनेक काही लोक आहेत ते बाकीचे जे लोक आहेत ते काय करतात, तर आता टीव्ही मध्ये मॅच वगैरे बघत असेल, नाहीतर कुठल्या मालिका बघत असेल. हे सर्व काय आहे, तर ते मायाने बांधलेले गेले आहे. त्यांची जी इंद्रिय आहे, त्यांचे डोळे आहेत, त्यांना कान आहे, हे सर्व त्यांना म्हणजे ते इंद्रियाची तृप्तीसाठी ते तिकडे बसलेले आहे. परंतु तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान पाहिजे असल्यामुळे तुम्ही इथे आलेले आहे. तर हे या श्लोकेद्वारा भगवान म्हणतात की असे जे लोक आहेत ते तमोगुणामध्ये आणि रजोगुणामध्ये असल्यामुळे त्यांचं इथे परत परत चक्र होणार आहे. इथे या श्लोकामध्ये म्हणतात, भगवानांनी स्पष्ट सांगितलं आहे, भगवान सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान आहे आणि भौतिक शक्तीने बनलेले यंत्रावर बसलेले सर्व जीवाने मायने भटकत आहे. म्हणजे हा जो भौतिक जग आहे त्याने वेगवेगळे यंत्र, जसं मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, टीव्ही आहे, नंतर वेगवेगळे सिनेमा आहे, हे सर्व भगवंताने आपली शक्तीद्वारा ते निर्माण केले आहे. आणि जे तमोगुणी रजोगुणी आहे ते त्याच्यामध्ये त्याला सुख आनंद घेतो आणि इकडे परत परत येतो, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगतात. ह्या आपण तिसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा आपण मिथ्याचारीचा आपण अभ्यास केला होता, तर जेव्हा आपला अहंकार आहे, ज्या वेळेला आपण ते अहंकाराचा त्याग करून आपण भगवंताची सेवा म्हणून जेव्हा आपण करतात, तेव्हा भगवान म्हणतात की हे भगवंत आहे, त्याला पूर्णपणे शरण द्या, त्याच्या कृपेने तुम्हाला दिव्य शक्ती आणि परम आणि शाश्वत निवास मिळेल. तर आपण जेव्हा अहंकार, तर इथे राजा प्रतापरुद्रचा मी उदाहरण दिलं होतं, जे पुरीचे राजा होते. आणि जेव्हा जगन्नाथची यात्रा सुरू झाली तेव्हा राजाने आपला अहंकार सोडून त्याने आपली जी आपला जो राजाचं पद आहे ते सोडून त्याने एका शूद्राचा म्हणजे सेवा त्यांनी केली. तर तिथे काय होतं, तर तुम्हाला दिव्य शांती आणि परम आणि शाश्वता मिळेल. कारण आपण भगवंताच्या प्रित्यार्पणे, विष्णूच्या प्रित्यार्पणे जेव्हा आपण कर्म करतात, तेव्हा निश्चित आपल्याला भगवंताचं शाश्वत धाम आहे ते प्राप्त करू शकतात. असं या श्लोकेद्वारा आपण तिसऱ्या अध्यायामध्ये राजा प्रतापरुद्रचा आपण कथा घेतली होती. इथेच या श्लोकेद्वारा परत आपल्याला भगवंत इथे सांगतात. म्हणून जे काय आपण आता थोड्या दिवसानंतर पुढच्या महिन्यात 14 तारीखला रथयात्रा आहे. तर तुमच्या शहर आणि गावामध्ये पण रथयात्रा जेव्हा असेल, तर तुम्ही त्यांचं दर्शन घ्या. आणि जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही ही सेवा केल्यावरती तुम्हालाही दिव्य शांती आणि शाश्वत धाम प्राप्त करण्याचा एका मार्गामध्ये तुम्हाला पुढाकार मिळेल. असं या श्लोकेद्वारा मी तुम्हाला ह्या कार्य करायला तुम्हाला विनंती करतो. अशा प्रकारे मी तुला अजून गोपनीय ज्ञान समजून सांगितलं आहे. यावर पूर्णपणे विचार कर आणि मग तुला जे करायचं आहे ते कर. तर आपण दुसऱ्या अध्यायापासून भगवंताने वेगवेगळ्या अ, अ, वेगवेगळ्या विषयावरती भगवंताने अर्जुनाला ज्ञान दिलंय. पण भगवंताने कुठेही त्याला सांगितलं नाही की तू युद्ध कर. आता या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगतात की भगवान अर्जुनाच्या माध्यमाने आपल्याला सांगतात की भगवंताने त्याने अनेक गोपनीय ज्ञान दिले आहे. ते ज्ञान सांगून ज्ञान हे ज्ञान देऊन भगवंतांनी आता आपला जे ज्ञान द्यायचं ते थांबवतात. आणि आता अर्जुनला सांगतात की मी तुला सर्व गोपनीय ज्ञान दिलेले आहे. आता यावर तू पूर्ण विचार कर, कारण तू क्षत्रिय आहे आणि कुठेतरी अधर्म चालू आहे. तर अधर्म जिथे असते तिथे धर्माची स्थापना करायची. जे अधर्मी आहे त्याचं वध केलं पाहिजे. कारण भगवंताने आपल्या पहिल्या श्लोकामध्येच आपण अभ्यास केला होता की त्याने केशी नावाचा केशी नावाचा दैत्याचा केला होता. 2 दिवसापूर्वी आपण मधु नावाचा एका दैत्याचा वध केला होता. नंतर आपले सख्खे मामा कंसाचा वध केला होता. आपला जो भाचा होता शिशुपाल, त्याचा वध केला. म्हणजे ही सर्व जे अधर्मी आहे त्यांचा भगवंताने वध केला आहे. तर इथे भगवान हेच म्हणतात की मी आता तुला गोपनीय ज्ञान दिले आहे की तू तू क्षत्रिय आहे आणि तुझं विहित कर्म धर्माची स्थापना करायची आहे. कारण तुझे जे भाऊ आहे, तुझे जे काकाचे मुलं आहे, ते सर्व अधर्मी आहे. तुझे पितामह आहे, नंतर तुझे गुरु आहे, ते पण जे अधर्माच्या बाजूमध्ये आहे. म्हणजे त्याचाही वध करणं खूप गरजेचं आहे. तर हे सर्व भगवंताने त्याला ज्ञान दिले आहे. आता त्याच्यावरती विचार कर आणि तुला काय करायचं आहे ते कर, असं या श्लोकेद्वारा भगवंत इथे आपली भगवद्गीता पूर्ण होते. त्याच्यावरती आणखी काय आहे ज्ञान आहे ते आता आपण अभ्यास करूया. अर्जुन म्हणाला, माझ्या प्रिय कृष्णा, हे अतुलनीय
अतुलनीय माझा भ्रम अतुलनीय माझा भ्रम आता नाही झालेले आहे. कृपया मला कृपया तुझ्या कृपेने मला माझी स्मृती परत मिळाली आहे. मी आता खंबीर आणि शंकामुक्त आहे आणि तुझ्या सूचनेनुसार वागण्यास तयार आहे. तर आता या श्लोकेद्वारे जेव्हा आपण पहिल्या दुसऱ्या दिवशी आपण 7व्या श्लोकामध्ये आपण अभ्यास केला होता की जेव्हा अर्जुन भगवंताच्या शरणीला गेला त्यावेळी भगवंताने त्याला ज्ञान दिलं. आता हे ज्ञान पूर्ण झाल्यावरती आता अ, त्याची जी मनस्थिती भ्रम झाली होती, त्याने जे 5 प्रश्न मांडले होते त्याच्यावरती भगवंताने वेगवेगळ्या विषयद्वारे वेगवेगळ्या त्याला कथाद्वारा त्याला ज्ञान द्यायचा प्रयत्न केला होता. आणि हे सर्व ज्ञान झाल्यावर त्याचा जो अज्ञान होता म्हणजे त्याची जी भ्रम होती की मी वेगवेगळ्या लोकांची हत्या करणार त्याच्यासाठी मला पाप प्रतिक्रिया लागणार, करुणा येणार, नंतर कौटुंबिक परंपरा, आनंद होणार नाही, असमंजस, हे सर्व त्याला जी भ्रम होती त्याची आता नाश झालेली आहे. त्याची स्मृती परत मिळाली. स्मृती म्हणजे तो क्षत्रिय आहे म्हणजे त्याची स्मृती परत झालेली आहे. कारण तो हे सर्व सोडून ते जंगलामध्ये जाणार होता आणि आता तो खंबीर आणि शंकामुक्त झालाय की त्याला आता माहित पडलंय की माझा विहित कर्म आता मला काय करायचंय. आणि आता तो भगवंतानी आपण तिसऱ्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता की हे सर्व जर पापी करण्यासाठी मी जर नाही केलं तर पुढे मला सर्व याच्यावरती दोषी म्हणून मला ठेवणार. म्हणून माझी ही सर्व योजना आहे. आणि आपण 11व्या अध्यायामध्ये आपण जेव्हा विश्वरूप दर्शन आपण अभ्यास केला होता त्यावेळीही भगवंतांनी सांगितलं होतं की ही ह्या सर्वांना द्रोणाचार्य, भीष्म पितामह, दुर्योधन हे सर्वांचा मी पहिलीच वध केलेला आहे. फक्त तू एका निमित्त म्हणून होऊन जा. तर इथेही या श्लोकामध्ये आता अर्जुन भगवंताला शरणेला गेलेला आहे आणि भगवान त्याला जे काय सूचना देतो म्हणजे त्याला युद्ध कसं करायचं त्याच्यासाठी तो आता तयार झालेला आहे असा या श्लोकामध्ये अर्जुन सांगतो. तर पुढे आपण ह्या 9व्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता की मन मना भव मद भक्तो मद्याजी मा नमस्कुरु मम वेशी सत्यम ते प्रतिजना प्रियो सीमा. नेहमी माझी विचार कर, माझी तवा माझी पूजा करा आणि मला नमस्कार करा. अशा प्रकारे तुम्ही न चुकता माझ्याकडे येईल. मी तुला हे वचन देतो आणि तू माझ्या खूपच प्रिय आहे. कारण भगवंताचा जेव्हा आपण भगवान जे आता जे भगवंताने ज्ञान दिलं ते द्वारा आपण काय आपण समजून घ्यायचंय की जे काय आपण करतात जे आपण भगवानची भक्ती केली पाहिजे, भगवंताची पूजा केली पाहिजे. काही जमत नाही तर शेवटची आपण भगवंताला नमस्कार केले पाहिजे. अशा प्रकारे तर न चुकता तू माझ्याकडे ये. तर आपण जेव्हा आता मी तुम्हाला थोड्या वेळी पूर्वी सांगितलं की जेव्हा आपण ज्या काही कृती कर्म करायला आपण सकाळी निघतो तेव्हा आपण भगवंताला अर्पण करू. जसं हरिओम तत्सत करून आपण जेव्हा सर्व कृती करतात तेव्हा काय होतं तर भगवंताला अर्पण करून करतात. म्हणजे आपण भगवंताचा विचार करतात, भगवंताची भक्ती करतात आणि भगवंताची पूजा आणि नमस्कार करून जेव्हा करतात तेव्हा भगवान तिथे या श्लोकेद्वारा आपल्याला अ, ही गॅरंटी देतात की तुम्ही न चुकता माझ्याकडे येईल आणि ही मी वचन देतो कारण मला तू खूप प्रिय आहे. असा या श्लोकेद्वारा भगवंत अर्जुनाच्या माध्यमाने आपल्यालाही सांगतात की भगवंताची जेव्हा आपण अनन्य भक्ती करतात तेव्हा निश्चित आपण त्याचं प्रिय होऊन ते आपल्याला तिकडे घेऊ शकतो. जसं आपण भौतिक जगामध्ये राहतो तर आपले आई वडील की आपले जे नातेवाईक आहे जे ज्यांना प्रिय असतात ते आपल्याकडे ते खूपच चांगल्या वागतात आणि ते आपल्याकडे राहतात. असं भगवान म्हणतात की तू माझं आपण शाश्वत आपण कोण आहे तर आपण आपले ते बीज देणारे आपले पिता आहे. तर पितांना आपले मुलं खूपच आवडतात आणि जेव्हा ते पिता आपण जर चांगला कर्म केलं आपल्या भौतिक जगामध्ये तर आपल्याला आई वडिलांना खूप चांगलं वाटतं. ते आपल्याकडे नेहमी चांगल्या वागतात. असं इथे अर्जुनला भगवान म्हणतात की तू जर चांगलं कर्म केलं तर निश्चितपणे तू माझा प्रिय होणार आणि मी तुला माझ्याकडे घेऊन जाणार. असं या श्लोकेद्वारा भगवंत अर्जुनाच्या माध्यमाने आपल्यालाही सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग करून फक्त मला शरण जा. मी तुला सर्व पापांनी प्रतिक्रियापासून मुक्त करेन. घाबरू नकोस. तर मी आता थोड्या वेळेपूर्वी ते सांगितलं होतं आणि आपण पहिल्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता की त्याला जेव्हा अर्जुनाला वाटलं की माझा पितामह, माझे गुरु आहे, माझे मोठे जे काही योद्धा आहे त्यांचा वध केल्यानंतर त्याला पाप प्रतिक्रिया लागेल. तर इथे भगवान म्हणतात सर्व धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम काही ख्रिश्चन आहे. धर्म म्हणजे आपला जो ज्या विहित धर्म आपण विहित वर्णामध्ये असतात, ज्या आपल्या आश्रमामध्ये असते त्याप्रमाणे जेव्हा आपण कर्म करतात त्याला इथे धर्म म्हटलेले आहे.
तर त्याचा धर्म कुठला आहे? भगवान अर्जुन क्षत्रिय आहे आणि त्याचा धर्म कुठला आहे? तर धर्माची स्थापना, म्हणजे जो अधर्मी आहे त्यांचं वध करणं हे त्याचं विहित कर्म आहे. सर्व प्रकारचा धर्माचा त्याग कर, म्हणजे तू घाबरू नको. तू काय जे करणार आहे, मी तुला ज्याप्रमाणे तुला सांगतो त्याप्रमाणे जर तू कर्म केलं तर तुला सर्व पापी प्रतिकापासून मुक्त करून, आणि तू घाबरू नको, असं या श्लोकेद्वारा भगवंत अर्जुनाला अ, आश्वस्त करतात. असं या श्लोकेद्वारा आपण समजून घेऊया. पुढे भगवान म्हणतो, हे गोपनीय ज्ञान त्या व्यक्तींना कधीही समजावून सांगण्यात येत नाही जे कठोर भक्त किंवा भक्ती सेवेत व्यस्त नाही, किंवा ज्यांना माझी हेवा नाही. तर ह्याच्यावरती आपण काही वेळा चर्चा केली आहे की आता फक्त 3 भक्त आलेले आहेत. तर भगवान काय म्हणतात की ज्यांना मी कोण आहे, भगवान कोण आहे, ज्यांना ज्ञान नसतं ते भगवंताला समजू शकत नाही. आणि जे कठोर आहे, भक्त किंवा भक्ती सेवेत व्यस्त नाही, ते भक्त भगवान श्री कृष्णाचे भक्त नाही, ते वेगवेगळे देवी देवता आहेत त्यांच्यावरची त्यांची आसक्ती आहे. आणि भक्ती सेवेत ते व्यस्त नसतात, कारण त्यांच्याकडे वेळ नसतात. कारण आता मी तुम्हाला थोड्या वेळी पूर्वी सांगितलं की ते आता काय आहे, तर कुठेतरी आपल्या टीव्ही मध्ये किंवा मोबाईलमध्ये ते मॅच वगैरे बघत असेल, ते कुठल्या तरी मालिका बघत असेल. तर असे जे लोक आहेत त्यांना भगवान कोण आहे त्यांची माहित नसल्यामुळे ते भगवंताकडे अ, ते भगवंताचं ज्ञान आहे ते त्यांना भेटत नाही. तसंच भगवद्गीताचं ज्ञान आहे. आपण आज 18व्या अध्यायापर्यंत आपण वेगवेगळ्या अ, वेगवेगळ्या अध्यायाचा, वेगवेगळ्या विषयावरती, वेगवेगळ्या गुणाचा, वेगवेगळ्या तत्वाचा आपण अभ्यास केला. दान, यज्ञ, तप, नंतर भोजन, हे सर्वांवरती आपण हे भगवंताने ज्ञान दिलं होतं ते आपण घेतलेलं आहे. परंतु जे या समजू शकत नाही, जे भगवान या श्लोकामध्ये म्हणत कठोर भक्त ही भक्तीमध्ये सेवत नाही, अशा लोकांना भगवान कोण आहे ते जाणू शकत नाही, असं या श्लोकेद्वारा भगवान आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणतात, जो भक्तांना हे परम रहस्य समजावून सांगतो त्याला शुद्ध भक्ती सेवेची हमी दिली जाते आणि शेवटी तो माझ्याकडे परत येतो. तर इथे उदाहरणामध्ये शिला प्रभुपाच दिलेलं आहे. पुढे भगवान म्हणतात, या जगातला मला त्यापेक्षा प्रिय असा कोणी सेवक नाही आणि याहून अधिक प्रिय होणार नाही. म्हणजे असे जे भक्त, जे शुद्ध भक्ती करतात, जे अनन्य भक्ती करतात, ते भगवंताला सर्वात प्रिय आहे आणि त्याच्याशी आणखी अधिक प्रिय कोण होणार नाही. तर आपण हे सर्व शिला प्रभुपादाने तर खूप प्रयत्न केले, त्याने वेगवेगळ्या देशामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार केलाय, पण आपण हे करू शकत नाही. तर आपल्यामध्ये मर्यादा आहे. तर आपण काय केलं पाहिजे, तर आता आपण पुढच्या महिन्यापासून 15 तारीख पासून आपला नवीन बॅच सुरू झालेला आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला काही वेळा सांगितलं, तर तुमच्या जे नातेवाईक आहे, तुमचे मित्रमंडळ आहे, ते त्याला तुम्ही सांगा की तुम्ही हे 18 दिवसाचा अध्याय, पुढे 18 दिवसाचा जो हा कोर्स आहे, तुम्ही पूर्ण केल्यावरती तुमच्या जीवनामध्ये काय बदलाव आले, तुम्ही 18 दिवसापूर्वी काय होते आणि आता काय आहे, ते तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या मनामध्ये काय बदलाव झालेला आहे ते तुम्ही त्यांना सांगा. आणि त्यांनाही या कोर्स करायसाठी तुम्ही सांगा, म्हणजे तुम्हीही भक्ताचे शुद्ध भक्त हो. कारण तुम्ही भगवान श्रीकृष्णाच्या प्रचार आणि प्रसार करू शकतात. जसं मी काली तुम्हाला सांगितलं होता की जर तुम्हाला जमत असेल तर तुमच्या शहरा की गावामध्ये कुठेतरी मंदिर असेल आणि तिकडे पुस्तक वितरणचं जर कार्य सुरू असेल, तर ते तुम्हाला जमत असेल तर तुम्ही जर केलं तर तुम्ही शुद्ध भक्त होऊ शकेल. तर इथे भगवान हेच म्हणतात की तुमच्याकडे काय आहे, हे सर्व काही जमत नसेल तर शेवटची माझा प्रचार करा. फेसबुकमध्ये, नंतर तुम्ही व्हॉट्सअपमध्ये, हे वेगवेगळ्या माध्यम आहे, तिकडे तुम्ही प्रचार आणि प्रचार करू शकतात. आणि जे असं करतात ते शुद्ध भक्त आहेत, ते माझे सेवक आहेत, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणतात, आणि मी घोषित करतो की जो आपल्या या पवित्र संभाषणाचा अभ्यास करतो तो त्याच्या बुद्धीने माझी पूजा करतो. म्हणजे फक्त भगवद्गीता आपल्या घरामध्ये असली आपल्या घरामध्ये असेल तर चालत नाही. त्याचं आपण रोज आपण त्याचं अध्ययन केलं पाहिजे. आता तुम्ही भौतिक जगामध्ये आहेत. आता मी तुम्हाला थोड्या पूर्वी सांगितलं की जर तुम्ही पुस्तक वितरणासाठी घरी घरी गेले तर तुम्ही मला सांगता की हा आमच्या घरी भगवद्गीता आहे, आम्हाला दुसरी भगवद्गीता गरज नाही. तर तुम्ही त्यांना विचार करा, तुम्ही प्रश्न विचारा की भगवद्गीता कुठे आहे, तर ते तुम्हाला सांगेल एका लाल कपड्यामध्ये आम्ही त्याला एका मंदिरामध्ये ठेवलेली आहे आणि आम्ही त्याची रोज त्याच्यावरती फुलं करतात, त्याच्यावरती उजवात लावतात, नंतर त्याच्यात दिवा करतात. कारण ते भगवद्गीता ते कधी खोलत नाही, त्या अध्ययन करत नाही. तर भगवान या श्लोकामध्ये भगवान आपल्याला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हे सांगितलं की मी घोषित करतो की जो आपल्या या पवित्र संभाषणाचे म्हणून तर हा जे रोज मी माताजीना व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवतो.
युट्यूबमध्ये. तर हे जे संभाषण आहे, पवित्र संभाषण अभ्यास करतो. म्हणजे परत परत तुम्ही संभाषण ऐकलं, नाहीतर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही परत हे लेवल 1 परत रिपीट करा. तर हे सर्व संभाषण अभ्यास करतो तो बुद्धीने माझी पूजा करतात. म्हणजे तुम्ही संभाषण ऐकलं आणि जर परत तुम्ही लेवल 1 मध्ये परत आले, तर तुम्ही भगवंताचीच पूजा करतात, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणतात, आणि जो श्रद्धेने आणि मत्सर न ठेवता एक तो पापी प्रतिज्ञा मुक्त होतो, आणि ज्या शुभ ग्रहावर पवित्र लोक राहतात त्यांना प्राप्ती होते. म्हणजे आपण जे 7 लोक, आपल्या वरती जे 7 लोक आहेत, त्यातलं कुठल्या एका पवित्र लोकावरती तुम्हाला प्राप्त होऊ शकते. जर तुम्ही भगवंताची श्रद्धाने आणि न मत्सर न ठेवता जर आपण फक्त ऐकलं, हे फक्त जे काही ज्ञान आहे तुम्ही ऐकलं, तर तुम्ही पापप्रवृत्तीपासून मुक्त होऊन तुम्ही दुसऱ्या चांगल्या ग्रहावरती तुम्ही जाऊ शकता, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगतात. तर जसं आपण पहिल्या अध्यायामध्ये आपण पहिल्या श्लोकामध्ये आपण अभ्यास केला होता, की धृतराष्ट्रने चौकशी केली होती, तर त्याने आपला सचिव संजय याला हे प्रश्न केले होते की तिकडे काय घडलेलं आहे. तर आता हा आता भगवद्गीता जसं 5 श्लोकापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की आपली भगवद्गीताचं ज्ञान हे पूर्ण झालंय. तर आता जो धृतराष्ट्र जो सचिव आहे संजय, आता काय म्हणतात हे आता आपण अभ्यास करूया. संजय म्हणाला, अशा प्रकारे मी 2 महान आत्माचे संभाषण ऐकले, कृष्ण आणि अर्जुन, आणि तो संदेश इतका अद्भुत आहे की माझे केस शेवटपर्यंत उभे आहे. म्हणजे हा जो ज्ञान आहे, जो फक्त भगवंताने अर्जुनासाठी 45 मिनिटांमध्ये दिलं होतं. परंतु आपण भौतिक जगामध्ये आपली इंद्रिय, अ, अ, आपली जे इंद्रिय आहे ते अपूर्ण असल्यामुळे आपल्यासाठी आपण 18 अध्यायाचं आपण अध्ययन करावं लागतं. तेव्हा भगवंताने जे ज्ञान अर्जुनाला 45 मिनिटांमध्ये दिले, त्याच्यासाठी आपल्याला जवळजवळ 18 तास आपण हे ज्ञान घ्यावं लागतं. कारण आपली इंद्रिय सदोष असल्यामुळे हे आपण ज्ञान घेऊ शकत नाही. परंतु हे 45 मिनिटात जे भगवंताने अर्जुनाला ज्ञान दिलं, हे जेव्हा संजयने ऐकलं, तर त्याचे सर्व केस शेवटपर्यंत उभे झाले. म्हणजे त्याच्यामध्ये इतका चांगलं ज्ञान होतं. व्यासाच्या कृपेने मी अत्यंत गोपनीय बोलणे थेट सर्व गूढवादाचे स्वामी कृष्ण यांच्याकडून ऐकले आहे, जे अर्जुनाशी व्यतिरिक्त्या बोलत होते. म्हणजे व्यासाचे बघा, संजय आहे त्याला व्यासाने एक दिव्य दृष्टी दिली होती, म्हणून तो हस्तिनापुर म्हणजे दिल्ली बसून तो कुरुक्षेत्र म्हणजे जवळजवळ 144 किलोमीटर जे लांबी आहे तिकडे ते काय घडत होते, त्यांना त्याच्या राजाला ते त्याने सर्व संभाषण केले होते. आणि हे दोघांचा जे गूढ गूढ संवाद झाला होता, ते त्याने ऐकल्यामुळे भगवंत आता संजय आपल्या राजाला सांगतात. पुढे मग हे राजा, कृष्ण आणि अर्जुन यांतले हे अद्भुत आणि पवित्र संवाद मी वारंवार आठवतो. प्रत्येक क्षणी रोमांचित होऊन मला आनंद होतो. कारण जेव्हा हे चांगलं जे ज्ञान आहे ते ऐकून आनंदच होतो. कारण आपल्याला कधी राग होणार नाही, कधी आपल्याला शोक पण होणार नाही. कारण आपण जे हे जे ज्ञान आहे ते अ, पहिले 6 अध्यायाचं आपण जे ज्ञान आहे ते आपण कर्म कसं करायचं ते आपण ज्ञान घेतलं. दुसऱ्या 6 अध्यायामध्ये आपण भक्ती कशी करायची म्हणजे हे ज्ञान घेतलं, आणि शेवटचे आपण हे दोघे आपलं शरीर आहे. तर भक्ती आणि कर्म हे कोण करणार, तर आपलं शरीर आहे म्हणजे क्षेत्र करणार आहे. तर जेव्हा आपल्याला हे 3 गोष्टीचं जेव्हा ज्ञान होणार, तर निश्चित आहे की आपल्यालाही आनंद होणार. जसं इथे संजयला आनंद झाला, तसं तुम्ही जेव्हा हे ज्ञान, जे भक्ती आणि कर्म कसं करायचं, जेव्हा जे ज्ञान भौतिक जगामध्ये केलं, तर तुम्हालाही आनंदच होणार, असं या श्लोकेद्वारा संजय आपल्या राजाला सांगतात. तर आता संजय म्हणतो, हे राजा, कृष्ण आणि अर्जुन यांचे हे अद्भुत आणि पवित्र संवाद मी वारंवार आठवतो. प्रत्येक क्षणीत रोमांचित होऊन मला आनंद होतो. आणि शेवटच्या श्लोकामध्ये जिथे जिथे योगेश्वर कृष्ण असेल आणि जिथे अर्जुन सर्वोच्च धनुर्धर असेल, तिथे नक्कीच ऐश्वर्य, विजय, विलक्षण शक्ती आणि नैतिकता असेल, असा माझा मत आहे. म्हणजे आता त्याने भगवद्गीतेचं ज्ञान जे अर्जुनाला दिले होतं, भगवान श्रीकृष्णाने हे आपल्या राजाला दिलं, आणि त्याचं अंतिम मत काय होतं, की जिथे योगेश्वर कृष्ण आणि अर्जुन म्हणजे श्रेष्ठ धनुर्धर असेल, तेव्हा नक्की ऐश्वर म्हणजे विजय, विलक्षण शक्ती म्हणजे कुठून तुमच्याकडे युद्ध करायची जी शक्ती आहे, विलक्षण शक्ती, ते कुठून तुम्हाला मदत येईल. आणि नैतिकता म्हणजे जे करायचं आहे, जे चांगलं आहे, जे धर्माचा बाजूचे करायचं आहे, त्याला नैतिकता म्हणतात. तिथे
विजय निश्चित आहे, असं या श्लोकेद्वारा संजय आपल्या राजाला सांगतात. आणि म्हणून तुम्ही चित्रामध्ये बघू शकता की त्याने शंख फुकणे केले आणि तो युद्ध करायला तयार झाला. इथेच आपला हा 18 दिवसाचा प्रवास पूर्ण होतो.